भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मुलाची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे। 23 वर्षीय आर्यननं आता स्वतःची ओळख ही अनया अशी करून दिली आहे। आर्यननं लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे। 10 महिन्यांच्या शस्त्रक्रियेनंतर आर्यन आता अनया बनला आहे। तर लिंग बदलाची प्रक्रिया कशी असते आणि त्यावर किती खर्च येतो आपण पाहतोय। लिंग बदल शस्त्रक्रिया करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला जेंडर डिस्फोरिया आहे का हे तपासतात। काम विज्ञान तज्ञाचा सल्ला घेऊन उपचारांची सुरुवात केली जाते। तर हार्मोनल थेरपीपासून ही सुरुवात होते। ज्या हार्मोन्सची गरज आहे ते औषधं आणि इंजेक्शन्सच्या माध्यमातून शरीरात टाकले जातात। 2-3 डोस दिल्यानंतर परिणाम होण्यास सुरुवात होते। शस्त्रक्रियेसाठी किमान वय हे 20 वर्ष असणं अत्यंत आवश्यक आहे। 20 वर्षांपेक्षा कमी वय असेल तर त्यासाठी पालकांची परवानगी घेणं गरजेचं आहे। महिला ते पुरुष बनण्यासाठी साधारण 33 टप्पे असतात। पुरुष ते महिला बनण्यासाठी साधारण 18 टप्पे असतात। पुरुष महिला बनत असेल तर शरीराचे आवश्यक भाग तयार केले जातात। शरीराचे भाग तयार करण्यासाठी 4 तास लागतात। तर लिंग बदलासाठी नेमका खर्च किती येतो आपण पाहतोय। संपूर्ण प्रक्रियेसाठी जवळपास 5 ते 6 तास लागतात। संबंधितांच्या प्रायव्हेट पार्टसह शरीराच्या अन्य भागांवरही काम केलं जातं। यात प्लास्टिक सर्जन सोबत मानसोपचार तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, न्यूरोलॉजिस्ट यांची टीम असते। या शस्त्रक्रियेसाठी जवळपास 10 लाखांपर्यंतचा खर्च येतो। तर खूप वेळेस काय असतं की कुठला जरी व्यक्ती आहे त्याला बाहेरून तो पुरुष दिसतोय किंवा बाहेरून ती स्त्री दिसते, पण त्याला आतून सातत्याने वाटत असतं की माझे सगळे गुणधर्म जे आहे, आतून मला जी फिलिंग आहे ती दुसऱ्या जेंडरची आहे, ती ऑपोजिट जेंडरची आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांचं खूप सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन करतो। आम्ही खूपदा अशा लोकांचं एक मानसिक अध्ययन करतो आणि जर कुठला मानसिक आजार नसेल आणि ते गोष्ट त्यांना कुठल्या मानसिक आजारा पोटी वाटत नसेल तर मग मेंटली फिट असल्यावर आम्ही त्यांना मग फिटनेस देतो की तुम्हाला एका लिंगावरून दुसऱ्या लिंग पर्यंत जाण्याची जी एक जर्नी आहे त्या गोष्टीसाठी आमच्याकडून होकार असतं।